तानाजीराव शिंदे साहेबाला आणि मुरलीधर बाबाला एक मी निश्चित सांगेन की शिवसंग्राम गेल्या अनेक वर्षापासून ज्यासाठी काम करत आहे त्याच्याबद्दल अतिशय लोकशाहीमध्ये जे संकेत आहेत, जे मार्ग आहेत, कायदेशीर बाबी आहेत, त्या सर्व पाळून सांभाळून आपण आपला लढा आपल्या मागण्यांच्या बद्दल समाजाच्या बद्दल चालू ठेवलाय। तरीही गेल्या 19 फेब्रुवारीला शिवनेरी येथे शिवजयंती शासनाच्या वतीने आणि जनतेच्या वतीने साजरी झाली। त्या शिवजयंतीच्या निमित्तानं गडावर मेळावा झाला। त्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम या सगळ्यांच्या समोर मी समाजाच्या मागण्या त्या ठिकाणी मांडल्या। ती मांडल्याच्या नंतर या राज्याचे कर्तव्य तत्पर आणि समाजाबद्दल अतिशय प्रेम असणारे असे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांनी वक्तव्य केलं। काय वक्तव्य केलं? शिवाजी महाराजांनी धर्माबाबत कधीही संकुचित वृत्ती ठेवली नाही। सध्या काही संघटना आरक्षणाच्या नावाखाली, मराठा आरक्षणाच्या नावाखाली समाजातील स्वास्थ्य बिघडवत असून हा एक प्रकारे महाराजांच्या विचाराचा अवमान आहे। आता या महाराजांना शिवाजी महाराज किती कळाले मला माहिती नाही। शिवाजी महाराजांनी त्यांनी नुसतं ऐकलं असावं असं दिसतंय। सध्या ज्या पद्धतीनं या राज्याचा कारभार सुरू आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास होतो आहे, ते पाहता शिवाजी महाराज छत्रपती यांनी वाचलं असण्याची अजिबात शाश्वती नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं जाऊ द्या, पण महाराजांच्या बद्दल जे काही वाईट छापलं येतं, लिहिलं जातंय, ते छापलं जातंय आणि तुमच्या डोळ्यासमोर ते विकलं जातंय, तरी तिथं मात्र तुमची त्याच्या विरोधात बोलायला जीभ मात्र हे जड जाती। त्याच्याविरुद्ध बोलायला मात्र तुम्हाला सुचत नाही, त्याच्यावर बंदी आणता येत नाही कोणत्याच गोष्टीवर। आम्ही मात्र समाजाचं लोकशाही मार्गानं म्हणणं मांडतोय, मागणं मागतोय, तिथं मात्र आम्ही समाजाचं स्वास्थ्य बिघडवतोय। याच्यामुळं तानाजीरावजी आपल्याला मी सांगू इच्छितो, तुम्ही जी आता जबाबदारी आमच्यावर सगळ्यांनी टाकली आहे अध्यक्ष म्हणून, त्या अध्यक्षाच्या नात्यानं मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ह्या ज्या वक्तव्य शासन करतंय, ज्यांनी अतिशय वाईट पद्धतीनं समाजाकडे पाहण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि मांडला पाहिजे या मताचा मी आहे। आणि तो ठराव मी या ठिकाणी मांडतोय। आपल्याला ज्याला मान्य असेल त्यांनी हात वरी करावी। ज्याला मी वाचतोय ठरावाचं, ठराव वाचतोय, आणि त्याला मान्य नसेल पत्रकार बांधव सोडून, आणि आमचे बाबा असतील, ताई असतील, हे दोघं सोडून मुद्दाम का त्यांना समाजभूषण म्हणून आम्ही आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले पाहुणे म्हणून आम्ही हे दोघं आणि पत्रकार सोडून ज्याला ही भूमिका मान्य नसेल त्यांनी या मांडवातून चालतं व्हायचं। कुणी थांबायची गरज नाही। जे मुठभर मावळे राहतील आमच्या सोबत
वेडात दौडले वीर सात, ते पुरून उरू आम्ही, सगळ्याला पुरून उरू. आम्हाला कुणाच्या चिखलाच्या ह्याची गरज नाही, मातीच्या. मी पुढचं काही बोलत नाही, तो तुम्ही समजून जा. पण ठराव मांडतोय मी, मराठा आरक्षणावरून राज्यामध्ये काही संघटना सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असून तो छत्रपतींच्या विचाराचा अवमान आहे, हे ज्या सरकारनं वक्तव्य केलं त्यांचा व मराठा आरक्षणाबाबत शासन अनेक वर्षापासून जी अनास्था दाखवत आहे व समाजाला गृहीत धरत आहे, याबद्दल शिवसंग्राम संघटना आणि हा समाज शासनाचा निषेधाचा ठराव या ठिकाणी मांडत आहे. ज्याला मान्य आहे त्यांनी आपला हात वरती करावा, ज्याला नसेल त्यांनी आपलं चालतं व्हावं. धन्यवाद. शिंदे साहेब, हा ठराव मी आपल्याकडे देतो, तुम्ही तो शासनाकडे भाजपचं सिस्टम घेऊन पोस्टानं नको, लपून छपून तर अजिबातच नको. जे काय असेल आता जी लढाई करायची आहे ते आमने सामने आपण करायची आहे. छत्रपतीचा इतिहास पाठी माग वार करणारा नाही, समोरासमोर लढाईचा इतिहास आहे. तो आजपासून आपण चालू ठेवायला आता शिकलं पाहिजे आणि ते काम आता आपल्याला सुरू करायचंय. त्यामुळे ही सुरुवात आपल्याला आजपासून आता करावा लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला मी भाषणाच्या सुरुवातीला ही गोष्ट सांगितली, विजयराव, आमची भाषा आता या पद्धतीची असणार आहे. ही फक्त सुरुवात आहे, त्या निषेधाची फक्त आमची सुरुवात आहे. पुढे पुढे तुम्ही फक्त बघा काय होतंय ते. आम्हाला कुणी गृहीत धरता कामा नये. कुणी गृहीत जो कुणी गृहीत धरेल तो या राज्यातून संपल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने सांगतो. अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. मी आपल्या सगळ्यांचंच मनापासनं आभार व्यक्त करतो. आपण एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. या राज्यामध्ये असणारा जो समाज आहे, राज्याबाहेरचा असणारा जो समाज बांधव आहे, त्याला एकत्र करण्याचं काम आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा करायचं आहे. त्या कर्नाटकमध्ये आमचा संदीप इथं बसलेला आहे. त्या ठिकाणी शिवसंग्रामचं काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. छत्रपतीचा इतिहास आणि परंपरा, त्यांचं कर्तृत्व महाराष्ट्रातले काही नतग्रस्त लोक जरूर विसरलेले आहेत. परंतु या राज्याच्या बाहेर आमचा कर्नाटक असेल किंवा अन्य प्रांत असेल किंवा परदेशातला असेल, तो प्रत्येक मराठी माणूस हा विसरलेला नाही. आणि म्हणून कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती ही शासकीय पद्धतीनं साजरी झाली पाहिजे आणि त्यासाठी सार्वजनिक सुट्टी दिली पाहिजे कर्नाटक शासनानं. हा शिवसंग्रामनं गेल्या काही वर्षापासून आग्रह धरला, तिथे आंदोलन केलं आणि इथं संदीप इथं साक्षीला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आमची ही लढाई यशस्वी झाली आणि गेल्या वर्षीपासून कर्नाटक शासनानं सुट्टी देण्याचं काम आणि शासकीय जयंती साजरी करण्याचं काम केलं गेलं. ही शिवसंग्रामची उपलब्धी आहे. मला गेल्या 12 वर्षाचा इतिहास बाबा आमच्या आंबोरे साहेबांनी सांगितला. शेतकऱ्यांच्या पासून त्या अनेक युवक आणि तरुणांच्या पर्यंत या ठिकाणी अनेक आम्ही कामं केलेली आपल्याला या ठिकाणी सांगितलं. ही सुरुवात आहे. पुढे निश्चितपणाने आपल्याला या राज्यामध्ये बदल घडवल्याशिवाय राहायचं नाही.
आणि म्हणून अध्यक्षपद आपण दिल्याच्या नंतर जसं कर्नाटकमध्ये आपण केलं तसं प्रत्येक राज्यामध्ये आपण करणार आहोत. त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे. गुजरातमध्ये आम्ही सुरतमध्ये इथं भामरे जे आहेत ते आले होते. त्या ठिकाणी भय्यू महाराज, राष्ट्रसंत भय्यू महाराज आणि मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी सुरतमध्ये शिवसंग्रामचा 10,000 लोकांचा मेळावा घेतला. मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. इंदूरला कार्यक्रम झाले. आमचे वसंतराव शिंदे माजी आमदार हरियाणामध्ये जाऊन आले. पानिपतला आणि बाकीच्या ठिकाणी, कुरुक्षेत्र आणि बाकीच्या ठिकाणी जे मराठ्याची लढाई गेली, पानिपत त्यांचं झालं, जे उरलेले ते तसेच राहिले तिथं. सगळ्या ठिकाणी काम होतंय. मी फक्त या निमित्तानं एकच सांगेल आपल्याला, तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वासाला तडा जाऊ देण्याचं काम मी कधीही करणार नाही, हे मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो. आपल्याला अनेकाला आश्चर्य वाटेल, विनायकराव तर राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तरी शासनाचा निषेध कसा काय करायला लागले? होय, हे शासनाचा एक घटक आहे, म्हणूनच मी हा शासनाचा निषेध करतोय. हा शासन कशा पद्धतीने चालू झालेलं आहे हे दररोज मी बघायला लागलेलो आहे. आणि म्हणून त्याचा निषेध करणं हे गरजेचं आहे. नुसतं निषेधावर भागलं नाही तर सरकारमध्ये राहून सुद्धा वेळ प्रसंग पडला तर विरोधात सुद्धा जाऊन आपले प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा सुरुवातीला तुम्हाला पक्का शब्द देतो. कशासाठी आता व्यायचं मला सांगा, आणि कुणाला व्यायचं? घाबरायचं कशासाठी? माझी ही 3री टर्म आहे आमदारकीची. 3 टर्म झाले आमदारकीचे. 15 वर्ष झालं मी आमदार आहे. अनेक लोकांना भीती वाटते की आपलं सरपंच पद जाईल काय, नगरसेवक पद जाईल काय, एखादं पक्षाचं पद जाईल काय, किंवा आमदारकी जाईल का, खासदारकी मिळेल का, तिकीट मिळेल का, जाईल का, राहील काय, काय होईल का. मला मात्र तसलं काही भीती वाटत नाही. तर माझ्या गेल्या 10 पिढ्यापासून कुणीही राजकारणात नसताना सुद्धा इथपर्यंत मी आलेलो आहे ते केवळ समाजाच्या आशीर्वादानंच आलेलो आहे, कुणाच्याही आशीर्वादानं नाही. त्यामुळे समाजाच्यासाठी जर आपण काही करायला लागलेलो आहोत तर समाज आपल्या पाठीशी निश्चितपणे उभा राहिल्याशिवाय राहत नाही, हे मी आवर्जून कार्यकर्त्याला सांगतो. नाही तर एक खिशात 2-2, 4-4 कार्ड असतात. एक याचं, एक त्याचं, एक याचं, जसं गिराईक मिळेल तसं. शोरूमचे दुकान, मॉलमध्ये आपण अनेक दुकानं असतात ना, पाहतो मॉलमध्ये, तसे मग कार्डाचे ते सगळे असतात. चालतंय. गेल्या 6 महिन्यामध्ये माझे 2 अपघात झाले. एक मंत्रालयामध्ये अपघात झाला 23 जूनला. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर, त्या 4थ्या मजल्यावर आग लागली. त्याच्यामध्ये दुर्दैवाने आपला एक कार्यकर्ता शिवाजीराव कोरडे तो एक्सपायर झाला. त्याचं आम्हाला मनापासून दुःख होतंय सतत. आपले बारामतीचे काही 2 लोक होते, पण शिवाजी कोरडे आमचा गेल्या 20 वर्षापासूनचा सहकारी. मनापासून दुःख होतं. तो आज नाही आपल्यामध्ये. पण त्या अपघातामध्ये 6व्या मजल्यावरून खिडकीच्या काचा फोडून पाईपनं उतरावं लागलं आम्हाला. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं तिथे वाचलो. गेल्या महिन्यात 7 तारखेला, 7 फेब्रुवारीला
परत एकदा इथं पुण्यामध्येच माझा मोटारचा अपघात झाला, तिथे सुद्धा मरता मरता वाचलो. आज सुद्धा माझे सगळं बेल्ट वगैरे लावून तुमच्या समोर उभा आहे. ते दाखवू शकत नाही एवढंच फक्त. हे का सांगतोय मी? हे यासाठी सांगतोय की मगा सांगितलं तसं कुणीही माझ्या घरच्यामध्ये राजकारणामध्ये नसताना मी इथपर्यंत आलो. राजकीय